अनिलजी पाटील केळवणे यांचे या ठिकाणी आगमन झाले. अनिलजी पाटील साहेब केळवणे पाडा, त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया आपण, या ठिकाणी स्वागत केलं जाईल या मंचावर. सारडे ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच आदरणीय रोशनजी पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. सुशीलजी ठाकूर साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभहस्ते सारडे ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब रोशनजी पाटील यांना आपण या मंचावर सन्मानित करावं. सहर्ष स्वागत आहे रोशनजी पाटील साहेब. आपलं सारडे ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक रोशनजी पाटील साहेब सरपंच साहेब आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांचं भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित उरण पनवेल आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यानंतर सन्मान केला जाईल शिरडोन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि सगळ्यात मोठी स्पर्धा रायगड प्रीमियर लीगचे दमदार आयोजक मंगेजी वाकडीकर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्याची विनंती मी पुन्हा एकदा सुशीलजी ठाकूर साहेबांना करतोय. आपण आपल्या शुभहस्ते हा सन्मान आपण करावा. खरं तर संपूर्णपणे रायगड ग्रामीणचं टेनिस क्रिकेट बदलण्यासाठी मी सन्माननीय ज्ञानेश्वरजी गरज साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभहस्ते मंगेशजी वाकडीकर यांना आपण या मंचावर सन्मानित करावं. तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट संपूर्णपणे एक वेगळी चालना दिली या माणसांना. वेगळा कायापालट मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाला आणि आज खरं तर अनेक खेळाडूंना प्रसिद्धीच्या झोतामध्ये आणण्याचं कार्य मात्र केलं ते मंगेशजी वाकडीकर यांनी. आणि सध्याच्या घडीला सुधारित जे रायगड टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जो शिलेदार आहेत मंगेशजी वाकडीकर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे प्रभावशाली न्यूजचे संपादक सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यानंतर त्यांचा सन्मान केला जाईल. सत्यजित पाटील सर या ठिकाणी आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. राजू ठाकूर साहेब उपसरपंच ज्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते प्रभावशाली न्यूज रिपोर्ट संपादक आहेत सत्यजितजी पाटील साहेब यांचा सन्मान आपण या मंचावर करावा. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करतोय. भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते जितेंद्रजी गावण साहेब यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. जितेंद्रजी गावण साहेब आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. युवा कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे जितेंद्रजी गावण यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. जितेंद्रजी गावण साहेब युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून सुशीलजी ठाकूर साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर संकेतजी पाटील साहेब सारडे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. संकेतजी पाटील आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. संकेतजी पाटील सारडे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सचिनजी यांच्या शुभहस्ते हा सन्मान आपण करतोय. तसेच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मंगेशजी वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक प्रीतमजी टकले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा मी मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रीतमजी टकले आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अनिलजी पाटील साहेब यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आपण यावं अनिलजी पाटील साहेब आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. प्रणयजी यांच्या शुभहस्ते हा सन्मान आपण करतोय. अनिलजी पाटील साहेब. त्यानंतर राजेशजी गावण साहेब यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजेशजी गावण आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. राजेशजी गावण आपण यावं, या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे, त्या ठिकाणी जोडले जातील अर्णव.
धन्यवाद. तर मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय, अगदी बॅटची इनरेज घेतली आणि चेंडू गेला अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू झाली सांगता पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा पण विचार केला. किरण पवार याच्या बॅटमधून आले मात्र 3 तडाखेबंद असे षटकार. 18 धावा लागल्या धावफलकावरती, कोणताही गडी बाद झालेला नाहीये. माफ करा, 19 धावा मात्र लागल्या धावफलकावरती. तर देऊया संधी आता मात्र आपण डीजी ऑपरेटर यांना. चेक. राजनजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजनजी घरत साहेब आपण यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित आमदार चषक उरण पनवेल या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. राजनजी घरत साहेब त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या संपूर्ण मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ टू कॉम्बॉक्स. तर निश्चितच दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलच्या ट्रॅक वरती येताना दिसतोय. दर्शन घरत. खरं तर ज्या खेळाडूंना मागच्या सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता असताना आपण विचार केला, संविधान नागाव संघाला पुन्हा एकदा आतमध्ये आणलं होतं, तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. डावकरी आता गोलंदाज. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. चेंडू अगदी जाईल वाईडिश लॉंगन सीमारेषेजवळ फील्ड केला जाईल, उचलून फेकला जाईल, तोपर्यंत मिळाली. या चेंडूवरती एक धाव, एक धावने संघ जाऊन पोहोचलाय 20 धावा. किरण पवार 6 चेंडू फेस केलेत, 18 धावांवरती नाबाद खेळताना दिसतोय. अक्षय पवार याच्या वाट्याला आलेला एक चेंडू आपण पाहिला. 7 चेंडूचा खेळ झाला समाप्त, 20 धावा लागल्यात. हा चेंडू स्विचिचा फटका, बॅटची एनर्जी घेतली मात्र चांगला क्षेत्ररक्षण, अगदी सेकंड स्लिप मध्ये चेंडू अडवला जाईल. प्रयत्न फसला, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र निश्चितच चांगल्या हाताने चेंडू सुद्धा हाताला गेला. दर्शन घरत मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली, मागच्या सामन्याचा हिरो ठरला आणि या सामन्यामध्ये अगदी सातत्य राखताना दिसतोय. पुन्हा एकदा तयार. हा चेंडू लेटकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र हा चेंडू अवे फ्रॉम बॉडी, अगदी फलंदाजाच्या बॉडीपासून खूपसा दूर फेकला गेलाय. दंडित केले गोलंदाज दर्शन याला आणि अवंत स्वरूपाची धाव मिळताना दिसते. पुन्हा एकदा आपण विचार केला सावळेश्वर सावळे संघाला. अष्टविनायक तुषार एलवन केजीएससी सावळेश्वर सावळे हा संघ मैदानामध्ये निश्चित आपण पाहतोय. 21 धावा. हा चेंडू या वेळेस मात्र चेंडू खेळून काढलाय लॉंग लेग सीमारेषा बाहेर. या षटकातील येतो हा दर्जेदार चौकार. स्वस्तात परतला किरण पवार मात्र या सामन्यामध्ये दाखवून देतोय की अंबी किसीचे कम नाही. काय जबरदस्त फटकेबाजी, अगदी स्क्वेअर ऑफ विकेट, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. मागच्या षटकामध्ये आलेल्या 3 षटकार आणि या षटकामध्ये चौकाने सुरुवात झाली आहे. पुण्याचे तयार स्ट्राईक एंड वरती असेल. आता मात्र दडपण असेल. दर्शनीय गोलंदाज आपण विचार केला या षटकामध्ये अद्याप चेंडू फेकले 3 धावा खर्च केल्यात 6. हा चेंडू अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषा बाहेर. या षटकात दुसरा चौकार. आयोजन आलं ग हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. दंडेवाटीचे ऑपरेटर. खरं तर रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक खेळाडूला मात्र हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारे व्यक्तिमत्व रायगड निश्चितच प्रीमियर लीगचे प्रणेते मंगेशदादा वाकडेकर यांची ध्वनिफीत तुम्ही ऐकलीत. हा चेंडू पॅडवरती अद्दला निश्चितच शॉर्ट दरम्यान रिझन मध्ये चेंडू जाईल. मिळाली या चेंडूवरती एक धाव, एक धावने स्ट्राईक रोटेट झाली. आमचे स्कोरर मित्र सॅम पाटील. माफ करा, कोणती धाव नाहीये. निश्चित चांगला चेंडू हाताला जातोय. सॅम पटेल आमचे स्कोरर मित्र सांगतात निर्धाव स्वरूपात चेंडू पाहायला मिळतो मैदानामध्ये. पुढे एकदा तयार. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल. बॉलिंग ट्रॅकवरती दर्शन घरत. 2 चौकारची नोंद झाली या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी केली आहे, चांगली कमबॅक पाहायला मिळतंय. हा चेंडू पुन्हा एकदा स्विचचा फटका मात्र यावेळेस सुद्धा फटका फसलाय. निर्धाव चेंडू झाली सांगता म्हणजे 2 षटक 12 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर अष्टविनायक तुषार 11 केजीएससी सावळेश्वर सावळे संघाची धाव संख्या प्रथम फळीची करताना 29 धावा. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. नेक्स्ट मॅच असेल केसीसी अंबापाडा विपक्ष हंसी 11 आरसीसी पेठ. दोन्ही कॅप्टनला पहिला कॉल असेल. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. श्रीकांत थोडा आवाज द्या. केसीसी अंबापाडा विपक्ष हंसी 11 आरसीसी पेठ.
दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी आणि अर्णव खतर मैदानामध्ये किरण पवारला आपण पाहताय. RPL मधली पहिली 4 व्हीलर पटकावणारा खेळाडू. कदा एवढा त्याचा चांगला परफॉर्मन्स होता, त्याच्या आजूबाजूला देखील एखादा खेळाडू रेसमध्ये नव्हता. इतका चांगला परफॉर्मन्स त्याने दिला होता. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी ओलिवडोड या संघातून खेळताना ॲज अ कॅप्टन म्हणून त्याची वेगळी भूमिका राहिली होती. असा हा खेळाडू आपण पाहता 4 व्हीलरचा मानकरी, रायगड जिल्ह्याचा RPL मधला पहिला खेळाडू. त्याच्या बरोबरीने त्यांचे बंधुराज अक्षय पवार. मात्र शेवटचं अंतिम स्लॉगवरचं षटक पाहायला मिळतंय. मंदार लवेकर अनुभवी गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये थोडासा मागडा ठरला, मात्र यावेळेस अक्षय पवार स्ट्राईक वरती. थोडासा टान्स चुकला. निश्चितच पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती परत येताना दिसत आहेत मंदार लवेकर. एक अनुभवी गोलंदाज, खरं तर सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे आणि चांगलं योगदान अगदी आपण विचार केला नागाव टेनिस क्रिकेटसाठी या खेळाडूंनी दिलंय. आज निश्चितच वेगळी स्पर्धा असेल, एक वेगळ्या विभागात आपण खेळताना दिसत आहेत. तर पहिला चेंडू असेल मंदार लवेकर याचा. हा चेंडू शेवटच्या क्षणी बोट फिरवली, मात्र चेंडू अगदी आपण पाहिला पुन्हा एकदा उजव्या खूपसा बाहेर फेकला जातोय. अवंत स्वरूपात चेंडू पहिल्या चेंडूवरती मिळतं. निश्चितच अवंत स्वरूपाची एक धाव संघ जाऊन पोचतोय 30च्या घरात. अर्णव सर, आपण पाहिला मैदानामध्ये बॅटल आहे. एका बाजूला प्रचंड अनुभव आणि त्याच्या बाजूने आपण पाहिला सध्याच्या घडीचा रायगड मधला एक अतिशय हरवणारी असा यंगस्टर खेळाडू अक्षय पवार आणि त्याचा हा धडाका आपण पाहिला अगदी मिडविकेटच्या वरून ठोकला बॉलला सीमा पार षटकार. ऑपरेटर एक चेंडूचा सामना केला होता, एक धाव मिळाली होती, नंतर लगावला हा षटकार. हा चेंडू उंची भरपूर आहे, लांबी सुद्धा असेल का? चेंडू जाईल वाईड इज लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. अक्षय पवारचा हा तडाखा, बिग हिट, षटकार. जी अक्षय पवारने मागच्या सामन्यामध्ये अगदी शेवटच्या षटकामध्ये सोडली होती, अगदी तोच टान्स तीच लय पकडताना दिसतो. या षटकामध्ये आपण विचार केला लगातारचे येणारे 2 षटकार पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावांवरती लागले 42 धावा. तर कालच्या रजनीचा आपण विचार केला 41 धावा चेस झाल्या होत्या 3 षटकामध्ये. खोपटे संघाने तो कारनामा केला होता. मंदार लवेकर पुन्हा एकदा तयार. हा चेंडू गुडघ्यावर बसून चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र दिशा भरकटली मंदार लवेकर या गोलंदाजाची. आणि दिशा भरकटली म्हणजे तुमची दशा व्हायला वेळ. 1 मिनिट थांबायचंय, सामना थांबवायचा आहे पंच. फक्त 2 मिनिटं सामना थांबवा. याच दरम्यान आमच्या सन्माननीय अतिथींचं शुभ आगमन देखील झालंय व्यासपीठावरती. आपण पाहू शकता फटाक्याच्या आतषबाजीमध्ये प्रमुख अतिथीचं निश्चितच शुभ आगमन होताना दिसतंय. याच दरम्यान सन्माननीय आदरणीय दशरथजी गायकर साहेबांच्या ठिकाणी आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपण या ठिकाणी त्यांचं करूया स्वागत. गायकर कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आणि दमदार असं हे व्यक्तिमत्व सन्माननीय गायकर साहेबांचं क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. तर निश्चितच सामनामध्ये मैदानामध्ये आपण पाहतोय निश्चितच साबळेश्वर साबळे विपक्ष समिधा नागाव. अगदी रस्तानी विभागातील एक जबरदस्त संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याच्यानंतर त्यांच्या समेत असलेला उरण शहरी विभागातील ज्या संघाने खरं तर आपण पाहिलं असेल टेनिस क्रिकेटवरती आपलं अधिराज्य गाजवलंय समिधा नागाव. मंदारेचा हा चेंडू पुन्हा एकदा अगदी शेवटच्या क्षणी चेंडूवरती बोट फिरवली. चेंडू निश्चित समजलेले अक्षय पवार याला निर्धाव चेंडू झाली सांगता. या षटकात आपण विचार केला चेंडू अद्याप शिल्लक असतील. 3 चेंडूंचा वाजवी केल शिल्लक. शेवटचा षटक मार्गस्थ मंदार लवेकर. 2 षटकांची नोंद झाली आहे. 2 अवांतर स्वरूपात चेंडू सुद्धा फेकलेत. 1 डॉट चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू भिरकावलाय, हेलिकॉप्टर शॉट. चेंडू जाईल अगदी गोलंदाजीला निश्चितच डोक्याला मुंग्या येणारा हा बिग हिट, षटकार.
धन्यवाद धन्यवाद डीजे ऑपरेटर. काय जबरदस्त फटकेबाजी जी फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकात झाली तीच फलंदाजी पाहायला मिळतं या षटकातील. चौथा षटकार लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. हा येतोय बिग हिट. अर्णव सर खरं तर बेसबॉल क्रिकेट सुरू झाला. इंग्लिश क्रिकेटर जसे खेळतात आक्रमक तसा हा खेळ अक्षय पवारने दोन्ही सामन्यामध्ये दाखवला. मंचकावरती सामन्याचा आनंद घेताना मग पाहता आदरणीय दशरथजी गायकर साहेब, सन्माननीय जितेंद्रजी गायकर साहेब, कुणालजी मारी, जयेश पाटील, प्रणित कोंडिलकर, पियुषजी गाताडे या सर्व मान्यवरांचं आम्ही करतोय या स्पर्धे निमित्तानं सहर्ष स्वागत. चला कॅप्टन आंबापाडाचा आलाय प्रशांत काटकर. मी विनंती करेल पेठ संघाचा कॅप्टन सोहेल आपणही टॉससाठी या. पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. 5 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा खर्च केल्यात. मागच्या सामन्यातील शेवटच्या षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आल्यात 5 चेंडूमध्ये अद्याप 26 धावा. मंदार लबेकर अनुभवी गोलंदाज निश्चितच, मात्र त्याच्यावरती हा नवीन नौका असा फलंदाज वरचढ करताना दिसतोय. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. हा चेंडू बॅटची कट घेतली. चेंडू अगदी शॉर्ट स्क्वेअरले क्रीजमध्ये जाईल. विकेट किपर स्वतः चेंडू फील्ड करतोय, उचलून फेकतोय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये कुठेतरी अक्षय पवार झालाय धावबाद. शेवटच्या चेंडूवरती मिळाली 1 धाव आणि 1 धावेने संघ आता जाऊन पोहोचतोय. आज मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या अवतीभोवती आहे आणि खरं लाईव्हच्या माध्यमातून व्ह्युअर्सची संख्या प्रचंड वाढली आहे. पुन्हा एकदा खुश केलं अक्षय पवारने. इनिंगमध्ये धावा किती आल्यात? 56 धावा झाल्यात. 57 धावांचं असेल टार्गेट. शेवटच्या चेंडूवरती मिळाली 1 धाव. अब तक 56, 57चं टार्गेट. चला कॅप्टन पेठ RCC पेठ टीमचा कॅप्टन सोहेल टॉससाठी आपण लवकर. चला कॅप्टन सोहेल शेख आणि एका बाजूने प्रशांत काटकर. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया आदरणीय दशरथजी गायकर साहेबांना आपण टॉस बॉक्समध्ये इन्व्हाइट करूया. सन्माननीय दशरथजी गायकर साहेब आपण या. आपल्या शुभहस्ते टॉस केलं जाईल. सुप्रसिद्ध उद्योजक आणि दमदार असे हे व्यक्तिमत्व या ठिकाणी कासप नगरीचे दशरथ शेठ गायकर यांच्या शुभहस्ते हा टॉस केला जाईल. सामना 5 षटकांचा राहील. सोहेल आणि प्रशांत दोघांनाही शुभेच्छा. कॉल करतील सोहेल. रातो के कातील टेल कॉल. इट्स अ टेल. आणि फक्त निर्णय तुमचा आम्हाला सांगायचा काय असेल. बॅट फर्स्ट. बेस्ट ऑफ लक दोन्ही कॅप्टनला. शुभेच्छा असतील या लढतीसाठी. सोहेल शुभेच्छा. मान्यवरांचा आभार. टॉस जिंकलाय सोहेलने आणि नेहमीप्रमाणे त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तर आपण लगेच अतिथी सन्मानाकडे वळूया. सन्मान या ठिकाणी केला जाईल. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती सन्माननीय दशरथजी गायकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी गायकर साहेबांना विनंती करतोय, ज्ञानेश्वरजी घरत साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय दशरथजी गायकर साहेबांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी करावा. चला दशरथजी गायकर साहेब आपण या. खरं त्यांच्या माध्यमातून देखील आपण कासप नगरीमध्ये दमदार आयोजन नेहमी पाहिलं. तर त्यांचा हा सन्मान या ठिकाणी करतील आमचे ज्ञानेश्वर घरत काका यांच्या शुभ हस्ते. सन्मान स्पर्धेचे मुख्य आयोजक उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस सन्माननीय ज्ञानेश्वरजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल दशरथजी गायकर साहेबांचा. मुख्य व्यासपीठावरती दमदार असे हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा सन्मान गायकर कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर दशरथजी गायकर साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. गेस्ट इज गॉड. आलेला पाहुणा देवा
होत्या स्पर्धा, तर त्यांचा आपण सन्मान करूया. जितेंद्र गायकर आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम व्यावसायिक. चला या मंगेशी वाकडीकरांच्या शुभ हस्ते सन्मान होईल जितेंद्र गायकर यांचा हा सन्मान. चला मॅच सुरू करा, लगेच सामना सुरू होतोय. मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो आसन असतं बा. जितेंद्र गायकरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. पेठ संघाचे आधारस्तंभ गणेशदादा जोशी, त्यानंतर रणजितदादा घर, सोळा सरकार, विशालदादा जोशी. आपण आला असता तर या प्लीज मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. पुढचा सन्मान असेल कुणाल माली. कुणाल माळी यांचा सन्मान इथे होईल. सुशील ठाकूर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कुणाल माळी यांचा आपण इथे सन्मान करावा. मॅच ऑन होत आहे. पहिलाच बॉल प्रतीकने फिरून मारलाय नटरंग स्टाईलने, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. यांचा सन्मान. पुढचा सन्मान. थँक्यू. संपूर्ण पाहुण्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि जातोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकतो दीपकजी पाटील सर यांना. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. थँक्यू सो मच रोशनजी पाटील, थँक्यू सो मच अर्णवजी. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. मोठं टार्गेट सेट करण्यात आले. 3 ओव्हर्समध्ये 57 धावा करायच्या आहेत. थोडं थांबव तुम्हाला. निलेश दादा पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. धन्यवाद. शुभम इंगळे आणि प्रतीक ठाकूर अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. 2 बॉलमध्ये 4 धावा. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. यावेळेस मात्र टाइम करता आलं नाही. या बॉलवर सिंगल त्या ठिकाणी येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. खरं तर दोनही बंधूंची जबरदस्त फटकेबाजी, आणि जी फटकेबाजी पाहण्यासाठी नेहमीच प्रेक्षक वर्ग आतुर असतो. आज या मॅचमध्ये किरण पवारच्या बॅटमधून सुद्धा धावा आल्या आणि अक्षयच्या लगातार दुसऱ्या मॅचमध्ये अगदी 5 बॉलमध्ये तेवढाच धावा मागच्याही मॅचमध्ये खरं तर त्यानं कुठून काढल्या होत्या. आज संपूर्ण रात्रीमध्ये त्याच्या बॅटमधून 8 षटकार निघालेत. विस्फोटक खेळ मात्र त्यानं साकारलाय. इकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहूया. थ्रो तर चांगला आहे, रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी मात्र घेण्यात आलंय. मंचकावरती पण पाहता सामन्याचा आनंद घेताना रायगड प्रीमियर लीगचे जनक मंगेश वाकडीकर, त्यांच्या बरोबर आपण पाहता या ठिकाणी आमचे गायकर साहेब. नुकतंच त्यांचं आगमन झालंय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी गरज काकार आपण पाहताय. सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेनिमित्ताने. किरण पवारला आपण पाहत आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये आपल्या स्वप्नातील पहिली 4 व्हीलर कार ज्याने पटकावली. मंगेश वाकडीकरांचं ते दमदार आयोजन आणि खऱ्या अर्थानं पाहत आहे त्या स्पर्धेमधला 4 व्हीलरचा मानकरी खेळाडू किरण पवार. त्याचा खेळ पाहण्यासाठी मात्र मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे आलेत. त्या सर्वांचं स्वागत. बंटी जोशी पेठ संघाचे रणबशील, त्यांनाही विनंती असेल आपण या मुख्य मंचकावरती आयोजकांच्या वतीनं विशेष सन्मान आपला केला जाईल. आदरणीय गणेशदादा जोशी, रणजितदादा घरत, विशालदादा जोशी, भाऊ ठाकूर साहेब यांनाही विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. तर फलंदाज बाद असेल इकडे रनआउटच्या स्वरूपामध्ये. हा पहिला धक्का मात्र लागलाय तो नागाव संघानं आजच्या रात्रीमध्ये बलाढ्य रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील संघ बाहेर काढलाय. बामणडोंगरी संघाला पहिल्या मॅचमध्ये हरवलंय या नागावनं. आणि या सावळे संघानं मात्र 3 ओव्हर्समध्ये भरपूर धावा कुठल्यात आणि त्याचमुळे आता मात्र दडपणाक आली आहे तो नागाव संघ. प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय रायगड भूषण अर्जुनजी गायकर ही स्पर्धा आपल्याला नेहमी पाहायला मिळते कासपच्या मैदानावर. हॅलो दशरथजी गायकर साहेब, जितेंद्रजी गायकर, आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर पुढचा सन्मान असेल प्रीतमजी टकले, मंगेश वाकडीकर यांचे राईट हँड. त्यांचा आपण सन्मान करूया आणि जाऊया पुन्हा त्या कॉम्बॉक्समध्ये. चिंट्या रेड्डी येतोय, नवीन फलंदाज, विस्फोटक फलंदाज ओळखला जातो समिधा 11 नागाव संघाचा. दुसऱ्या बाजूला प्रतीक ठाकूर आहेत. लढावं लागेल. पहिल्या इनिंगमध्ये काय झालं हे विसरून मात्र कामाला लागावं लागेल. अडवा पॅटने यावेळेस मात्र पुलचा फटका समोर जात असताना मिडॉनच्या दिशेमध्ये आक्रमकता जरूर आहे, परंतु त्याच बरोबरीनं दबाव या मॅचमध्ये प्रचंड आहे तो समिधा नागाव संघाकडे. 6 धावा आतापर्यंत धावफलकावर. किरण पवारचं हे षटक 7 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. एकच चौकार आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत.
त्यामुळं आक्रमक व्हावं लागेल दोनही फलंदाजांना. क्रॉस बॅटेड खेळण्यासाठी ऑन साईडला मिड विकेटला अक्षय त्या ठिकाणी आहेत. थोडंसं मिसफिल त्या ठिकाणी होत असताना आणि दुसरी रन कंप्लीट. 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाईल ती 9 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल KCC अंबापाडा माहुल मुंबईचा संघ आणि त्यांची लढाई असेल रातो के कातिल, RCC पेट, नाईट किंग, नाईट चॅम्पियन अशा बऱ्याचशा उपाध्या घेऊन खरं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट त्यांना सन्मानित केलंय आणि त्यांचा संघ मात्र पाहायला मिळेल. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणाभोवती आहेत. सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. दुसऱ्या फेरीमधील हा सामना सुरू आहे. पहिला सामना बामणडोंगरीच्या विरोधामध्ये समिता 11 नागाव संघानं जिंकला आणि त्यानंतर मात्र बोनकोडे संघाला पराभूत केलं होतं ते अष्टविनायक 11 KGSC सावळेश्वर सावळे या संघानं. प्रशांतजी ठाकूर साई यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सावळे आणि आता मात्र दमदार परफॉर्मन्स. खरं तर सुरुवातीला पहिल्या मॅचमध्ये टाकलेलं पहिलं षटक त्यानंतर मात्र सावळे संघाचे समर्थक अगदी शांत झाले होते, परंतु तदनंतर मात्र कुठलेल्या धावा धावसंख्येचं संरक्षण आणि या मॅचमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर निर्विवादपणे वर्चस्व गाजवलंय ते फलंदाजी करत असताना सावळे संघानं. इकडे मोठं टार्गेट आहे. 12 बॉल 48 धावा करायच्या आहेत. प्रतीक ठाकूरकडून नक्कीच अपेक्षा असणार आहेत. चिंट्या सुद्धा तेवढाच आक्रमक चेहरा आहे या संघाचा. गोलंदाजी मार्कवर रोहित केदारी. पहिलाच बॉल कट केला. यावेळेस मात्र गलीमध्ये असलेला फिल्डरला बीट करत बॉल चाललाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार चौकार. समाज पूर्णपणे पाहायला गेलं तर अगदी कलापूर तालुक्यामध्ये रसायनी परिसरामध्ये नेहमीच चांगलं कार्य मात्र राहिलंय दशरथजी कायकर साहेबांचं आणि त्यांची उपस्थिती आज मात्र या स्पर्धेला लाभले. सुंदर गीत. थँक्यू DJ श्रीकांत. कवचला यावेळेस मात्र लॉफ्टेड फटका आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे डबल्स रन्स येतील, परंतु इथून मात्र अगदी मोठे फटके खेळावे लागणार आहेत. प्रत्येक बॉलमध्ये खरं तर मोठे फटके खेळणं गरजेचं बनलं. ही गरज आता मात्र बनली आहे. धावफलकावर धावा लागल्यात त्या 15 धावा 15 रन्स. दशरथजी गायकर साहेब ज्यांच्या सौभाग्यवती पनवेल पंचायत समितीच्या माजी सभापती म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे आणि नेहमीच एक सच्चा समाजसेवक म्हणून त्यांची खरं तर ओळख आहे या संपूर्ण परिसरामध्ये. त्यांची उपस्थिती आज मात्र या स्पर्धेला लाभले. फायनल इकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना इकडे आणखीन डबल्स रन मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर लागल्यात त्या आतापर्यंत 17 धावा 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावर. 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे इकडे 9 बॉलमध्ये 40 थोडंसं अशक्यप्राचं आव्हान आहे, परंतु फटकेबाजी करावी लागेल. नागाव संघानं हेच लक्षात ठेवावं लागेल. बलाढ्य बामणडोंगरी संघाचा वचपा काढलाय तो पहिल्या मॅचमध्ये, त्यामुळे त्याच आत्मविश्वासानं आता मात्र मैदानामध्ये हे कोडं सोडवावं लागेल. ट्राय करतात बॅक टू द बॉलर्स. फॉलो थ्रू मध्ये रोहित केदारेंना चेंडू स्टॉप केला होता, तोपर्यंत मात्र घेतली जाते एकेरी धाव. एकेरी धावेनं काहीही बिघडणार नाहीये. अष्टविनायक 11 KGSC सावळेश्वर सावळे टीमचं सामना जिंकायचा असेल तर इथून फक्त षटकार मारावे लागतील. आता मात्र फार कमी चेंडू बाकी राहिलेत आणि इकडे मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो किरण पवार अक्षय पवारचा सावळे संघ. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतात. हेलिकॉप्टर उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. वाडे शॉट ऑफ द नाईट प्रतीकच्या बॅट मधून येतोय. एक अनाकलनीय फटका, अविश्वसनीय स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. इकडे मात्र पाहू शकता कवसला खरं तर हा फटका मात्र पाहायला मिळाला होता. आणि धावसंख्या मात्र 6 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 24 धावा. 7 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. 33. थोडंसं आटोक्यामध्ये ठेवायचं असेल तर आणखीन एखादा मोठा फटका मारावा लागेल. चांगला फटका पाहायला मिळाला जरूर प्रतीकच्या बॅटमधून, परंतु चान्सेस फार कमी आहेत. संधी फार कमी आहेत. चेंडू तुमच्या हातामध्ये फार कमी आहेत. पहिलं षटक मात्र अपेक्षेनुसार गेलेलं नाहीये ते समिता 11 नागाव संघाला आणि त्याचमुळे 7 बॉल 33 असं थोडंसं कठीण असं आव्हान. चला स्पीडअप करा. जस्ट चेंडू गेलाय कदाचित.
चेक केले जातात. चेंडू चेक करणं सुद्धा ही पण खरं तर एक कला आहे. तर सन्माननीय मंगेशजी वाकडीकर साहेब या ठिकाणाहून प्रस्थान करतात, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. रायगड प्रीमियर लीगचे दमदार आयोजक, शिरडोन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, त्यांच्या समवेत प्रीतम टकले, त्यांचे स्वीय सहाय्यक, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पूल केला यावेळेस मात्र आडवा पॅट नॉन साईडला मिड विकेटला झेल सुटलाय. त्या ठिकाणी एकच धाव येते, फारसं नुकसान नाही आहे. सिंगल रन होईल, धावसंख्येमध्ये बदलाव. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा लागल्यात त्या 25 धावा, शेवटचे 6 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. रोहित केदारीच्या या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 16 धावा येताना 16 थोडासा महागडा जरूर ठरला, परंतु पहिलं षटक मात्र किरण पवारचं चांगलं पडलं होतं 9 धावांचं आणि त्याचमुळे खरं तर इकडे सरासरी वाढले. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 15-17 धावा आल्या असत्या तर अजून या मॅचमध्ये मात्र राहिला असता, परंतु इकडे 32 धावा म्हटल्या तर 5 षटकार ठोकावे लागतील आणि हे अशक्य असं आव्हान आहे, परंतु बऱ्याच वेळेला हे शक्य सुद्धा झालंय. अनेक स्पर्धा तुम्ही पाहिल्या असतील, अनेक मॅचेसमध्ये 6 बॉल 36 होताना सुद्धा पाहिल्यात. इकडे 6 बॉलमध्ये 32 धाव्यात संकेत येतोय. पहिलाच बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे बीट करत गेलाय निर्धाव चेंडूची सांगत आणि आता मात्र थोडंसं अशक्य असं आव्हान मात्र होऊन बसलंय समिधा 11 नागाव संघासाठी. 5 चेंडू शिल्लक आहेत, 32 धावांची गरज आहे. 32 रिक्वायर्ड, रिमेनिंग 5 असं समीकरण मात्र या मॅच मध्ये असणार आहे. संकेत केदारी गोलंदाजी मार्कवर, औपचारिकता बाकी म्हणावे लागेल. थोडंसं रनअप मध्ये बिघाड, डेड बॉलचा इशारा मात्र पंचांचा येत असताना 5 चेंडू बी रेडी. नेक्स्ट मॅच KCC अंबापाडा माहुलगाव आणि RCC पेठ संघानं बॅटिंग घेतलंय. ऑब्व्हियसली ते बॅटिंग घेतात टॉस जिंकल्यानंतर. आडवा बॅट ऑन साईडला फटका चांगला आहे, वाईड इशलॉंग ऑनच्या वरतून खेचलाय, प्रतीक ठाकूरच्या बॅट मधून येतोय षटकार. सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय समोरच्या दिशेमध्ये. या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर लागल्यात त्या 31 धावा, 31 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 4 बॉल 26 धावांची गरज आहे. आणखीन एक ऑफ ड्राईव्ह केला, बॉडी शॉट, अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. सुपर स्ट्रोक प्रतीक ठाकूरच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दर्जेदार षटकार. पहिल्या षटकामध्ये जर धावा आल्या असत्या, परंतु अजूनही प्रयत्न मात्र सोडले जात नाहीयेत. कमाल करतात या ठिकाणी समिधा 11 नागाव संघ. अजूनही हार मांडण्यास तयार नाहीये, संघर्ष मात्र सुरू आहे आणि ते सुद्धा विचार करत असतील एखादा खरं तर मॅजिक या मॅच मध्ये पाहायला मिळेल का. एखादी नशिबाची साथ जर मिळाली तर या मॅच मध्ये सुद्धा काहीही घडू शकतो. असे बऱ्याच वेळेला चमत्कार खरं तर अनेक सामन्यांमध्ये घडताना आपण पाहिले. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 20 रिक्वायर्ड, रिमेनिंग 3 असं समीकरण या मॅच मध्ये आहे, परंतु प्रयत्न कसोशीनं केले जातात. हार मांडण्यास तयार नाहीये. जरी सावळे संघानं आपली फलंदाजी मधली ताकद दाखवली, परंतु आमच्यामध्ये सुद्धा ते सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य मात्र दाखवून देत असताना प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र चांगलंच होतं. या मॅच मध्ये सामना एकतर्फी तरी झालेला नाहीये. सुरुवातीला असंच वाटलं होतं की कदाचित एकतर्फी लढत होईल, परंतु इकडे आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं धावा कुठल्या 9 बॉलमध्ये 26 धावांची खेळी साकारले ती प्रतीक ठाकूरनं. म्हणजेच काय, किरण पवार पेक्षा सुद्धा आक्रमक खेळ करत तर प्रतीकचा पाहायला मिळालाय तो या मॅच मध्ये आणि हे त्यानं केलंय. मॅचचा रिझल्ट काहीही लागला तरी चालेल. यश अपयश नाण्याच्या 2 बाजू आहेत. जय पराजय होत असतात, परंतु प्रयत्नच नाही केले तर मात्र सारं काही व्यर्थ. इकडे थांबवलंय चिंट्याला. फलंदाज बाद होतोय, परंतु चेंडू खेळायचा आहे. खरं तर प्रतीकला ज्या पद्धतीनं फटकेबाजी मात्र त्याने केलंय. खरं तर धावत जाऊन रन पूर्ण सुद्धा करता आली असती चिंट्याला, परंतु त्याने तसं केलं नव्हतं. परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे
विकेट मात्र घेतले ती सावळे टीम ना शेवटची. आता मात्र 2 बॉल शिल्लक आहेत. 20 धावांची गरज आहे. यावेळेचा हा चेंडू लेग स्ट्रिकवर आपण पाहतोय सरळ जाऊन पॅडवर आदळला होता. अपील पाहायला मिळाली त्या ठिकाणी. गोलंदाज संकेत केदारीकडून स्क्वारलेकडे चेंडू सरकत असताना 1 रन येते. चला आंबापाडा संघ बी रेडी. लगेच मैदानाचा ताबा घ्या. खेळाडू बाहेर येण्याची अजिबात वाट पाहू नका. खेळाडू जेव्हा बाहेर येतील तेव्हा येऊ द्या. तुम्हाला एका बाजूने लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. लास्ट बॉल आहे. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जास्त हवेमध्ये आहे. उंच गेलाय. हो अलगद त्या ठिकाणी अक्षय आपल्या स्टाईलमध्ये झेल घेण्यासाठी गेला आणि चेंडू त्याच्या हातामधून निसटून बाहेर 6 धावांकरता जरूर पराभूत झालाय समिधा 11 नागाव संघ. परंतु संघर्ष मात्र पाहायला मिळाला तो या मॅच मध्ये. जर थोड्याफार धावा जर कमी दिल्या असत्या तर इकडे रिझल्ट सुद्धा वेगळा पाहायला मिळाला असता. आणि हेच दर्शवणार ही बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. इकडे धावसंख्येची टोटल आपण सांगूया 44 धावा केल्या 3 ओव्हर्समध्ये. आणि हा सामना मात्र जिंकलाय तो 12 धावेनं सावळेश्वर सावळे टीमनं. अभिनंदन अष्टविनायक 11 KGSC सावळे संघ. चला आंबापाडा संघ क्षेत्ररक्षण लगेच लावून